चार चरणाचा महत्वाचा उत्कृष्ट द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतार कार्याच्या वेळेला गोपाळांच्या सानिध्यामध्ये ज्या प्रेमाचं प्रतीक वर्णन केले, गोपाळांचं भगवंतावरती आणि भगवंताचं गोपाळांवरती नितांत असं प्रेम आहे. किती प्रेम आहे, किती प्रेम आहे, किती प्रेम आहे, या प्रेमाला व्याख्या नसल्यामुळं जगद्गुरु तुकोबाने रूपात्मक दृष्टिकोनातून त्या प्रेमाचं प्रतीक काल्याच्या माध्यमातून अभंगातून केलंय. सर्व प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु तुकोबारायत आपल्या सगळ्यांना सांगतात की बाबा पाहता गोवळी, ते गोवळी एकदा त्याने जर पाहिले, गोवळी म्हणजे भक्त, आपले जे भक्त आहे ते भक्त जर त्याने पाहिले तर देवाला आपण देव आहे हे पण तो विसरून जात होता. आणि त्या भक्तांकरता त्या गोवळ्यांच्या पाठीमागे जात असताना त्यांच्याबरोबर जाता जाता त्यांचं उष्ट खात होता. एवढा त्या भक्तांचा अधिकार होता की परमात्मा त्यांचं उष्ट खाण्याकरता सुद्धा आतुर झालेला होता. पहा ती गोवळी खाय त्यांची उष्टावळी. महाराज असे जे देवाचे भक्त आहेत, असे जे गोवळी आहेत, असे जे देवाची भक्ती करणारे भक्त आहेत, ते भक्त नेमके आपल्या आयुष्यामध्ये त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करतात. नवे नवे आपलं उष्ट सुद्धा खाण्या इतपत ते सामर्थ्यवान होतात. असं ते भक्त नेमकं करतात तरी काय? होम करतात, हवन करतात, पूजा करतात, यज्ञ करतात, सत्यनारायण करतात की काय, अनुष्ठान करतात, काय करतात? तुकोबाराय म्हटले ते दुसरं तिसरं काहीच करत नाही. ते फक्त करते नामाचे चिंतन. ते काय करतात? त्या भगवंताच्या नामाचं रात्रंदिवस चिंतन करतात आणि नुसतं चिंतन करतात आणि गडी कानोबाचे ध्यान, त्या परमात्म्याचं सदैव ध्यान करतात. एवढंच नाही तर तो परमात्मा आपलं जो चिंतन करतोय, आपलं जो ध्यान करतोय, यांचं संरक्षण करण्याकरता त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं संकट आलं तरी परमात्मा त्यांचं संकट स्वतःवरती घेतो आणि त्या भक्तांचं संकट निवारण करतो. याच्याकरता तुकोबारांनी एक दृष्टांत दिला 3ऱ्या चरणामध्ये. जर यदा कदाचित गायी वळत असताना आपल्या सवंगड्यांना गायीच्या वळत्या हाकू द्यायच्या नसतील तर परमात्मा काहीतरी खेळ करायचे आणि खेळ करता करता त्या खेळामध्ये ते अगोदर ठरवून घ्यायचे, जो कोणी या खेळामध्ये हारेल त्याने दिवसभर वळत्या हाकायच्या. खेळ चालू असताना अगोदर भगवान परमात्मा जिंकायचे आणि महत्वाचा डाव आला की त्या टायमाला भगवान परमात्मा स्वतः हरून घ्यायचे. का बरं? ते हारत नव्हते पण हरवून घ्यायचे. कशामुळं? की दिवसभर माझ्या गोपाळांना एका जागेवर निश्चिंत बसता आलं पाहिजे आणि सगळ्या गायींच्या वळ्या त्यांनी हाकल्या पाहिजे. याच्याकरता परमात्मा हरून घ्यायचे. हा अभंगाच्या 3ऱ्या चरणातला गाभा आहे. शेवटच्या चरणाचा गाभा असा आहे, जगद्गुरु तुकोबारांचा देवाजवळ कुठल्याच प्रकारचा भेद नाही आहे. न जातीचा, न वयाचा, न गावाचा, न वर्णाचा, न लिंगाचा, कसल्याच प्रकारचा भेद नाहीये. त्याच्याजवळ जो जो त्याचं नामस्मरण करील, जो जो त्याला त्याचं ध्यान करील, तो परमात्मा सगळ्यांना आपल्या जवळ घेतो आणि त्या भाविकाला, त्या भक्ताला आपल्या हातानं तो काला परमात्मा सगळ्यांना वाटतो. एके ठाई काला, एका जागेवर तो काला. तू पण कुणाला? तू का म्हणे भाविकाला. तो काला फक्त भाविकालाच देतो, अन्यथा बाकीच्यांना देवादिकांना तो काला तो देऊ शकत नाही. म्हणून देवाचा काला खाण्याकरता तुम्ही सगळ्यांनी भाविक म्हणून देवाजवळ जा, तो तुम्हाला काला देईल. असा अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ. पुन्हा कोणी म्हणा नको विठ्ठल बाबा, बाबाच काल्याचे करता लो भरायला काल्याचा अभंग घेताना अर्थ सांगितला नाही. आता अभंग घेतला, ऐकला ना? अभंग ऐकला का नाही? ऐकला, त्याचा अर्थ सांगितला, ऐकला का नाही? त्याचा अर्थ समजला? मग करून आणि शर्मावली नको. अनादी जगदंबा मातेच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती मातेच्या कुशीत या ठिकाणी चालत आलेला 9 दिवसाचा नवरात्र उत्सव आणि या उत्सवाच्या माध्यमातून आपण गेल्या 9 दिवसापासून या आईच्या कुशीमध्ये येऊन विसावलेलो आहात. नवरात्र ही नवविध भक्तीचा प्रकार सांगितलेला आहे. नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र. या 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, दास्य आणि साख्य आत्मनिवेदन. या 9 प्रकारच्या भक्तीचे आपण सगळेजण आज अधिकारी झालात. त्या भगवतीच्या कृपेला आज आपण खऱ्या अर्थानं पात्र होतो आहे आणि त्या पात्रतेमुळं गेल्या 7 दिवसापासून भागवताचं, श्रीमद देवी भागवताचं चिंतन केलं. मला वाटतं कीर्तनांचं श्रवण केलं, भजनाचं श्रवण केलं, गोंधळाचं आणि रात्री शिव सुद्धा पाहिला. बरोबर? म्हणजे सगळा आनंदी आनंद झाला.
मला वाटतं हे 8 दिवस आपल्या जीवनातले आनंदात गेले, बरोबर. आणि हेच पुढचे दिवस जे आहेत ते सुद्धा आपले कसे गेले पाहिजे, आनंदात गेले पाहिजे. म्हणून या ठिकाणून देवाची कृपा रूपाचा आनंदाचं गाठोडं बरोबर न्यायचंय. उठालो गाठोडं नेण्याकरता या ठिकाणी आज उपस्थित असणारे व्यासपीठावरती गुणीजन सर्व हरिभक्तीपरायण मंडळी, तेव्हा आमचे हरिभक्तीपरायण जगदळे महाराज असतील, बोरगावकर असतील, आपले विठ्ठल बाबा आता 7 दिवसापासून नांदूरकर आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे पुतणे आलेले आहेत, आपले सगळे गटी बसणारे बातमी या ठिकाणी नांदेसरकर आहेत, आडगावकर आहेत. हो, त्याच्यानंतर आपलेच ग्रामवासी असणारे धांद्रे मामा, आमचे भाऊराव भाऊ, आमचे दादा या ठिकाणी आले. तसेच अंगणगावून आमचे अण्णा आले, धन्यवाद बरं का अण्णा, बरोबर. तसेच त्यानंतर आमच्या धुळगावून आमचे माऊली महाराज या ठिकाणी आले. हो, आणि त्याबद्दल आपण सगळ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानू. आणि आपले मृदुंगाचार्य, त्याच्यानंतर विनेकरे बाबा, आपले पेटी मास्टर, या सगळ्यांना धन्यवाद देऊ. आणि आत्तापर्यंत आमच्या सारख्यांचा ओबड धोबड आवाज पण तुमच्या सारख्यांच्या कानावरती कोकिळासारखा मंजूळ ज्यांनी पोहोचवला, बरोबर, त्या भागीनाथ भाऊला सुद्धा आपण धन्यवाद देऊ. या तुळशीची सेवा करणाऱ्या तुम्ही सगळ्या माता भगिनी, आज तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती 2 हात तिसरं मस्तक टेकवतो. आणि 7 दिवस तुम्ही सगळ्यांनी मिळून या तुळशी आईची सेवा केली. तुळशीची सेवा करणं म्हणजे जगदंबेची सेवा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दररोज उपस्थित राहून या भगवत कार्यामध्ये सहभागी होतात. म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज आपल्याला काल्याचं कीर्तन करून झालेल्या कार्यक्रमाची आज काय करायची, सांगता करायची. नामसंकीर्तन रूपी सप्ताहाची सांगता काल्यानं होते आणि देवीच्या उत्सवाची सांगता होमाने होते. विठालो विठालो सगळ्यांना धन्यवाद देऊन आणि पटकन आपल्या अभंगाच्या भूमिकेकडे चालतो. तुम्ही फक्त एकच काम करायचं, आता ज्या ज्या वेळेला विठ्ठलाचं नामस्मरण होईल त्या वेळेला तुम्हाला हात असतील तर टाळी वाजवा, असतील तर वाजवा. देवानं तोंड तर सगळ्यांना दिलंय आणि त्या तोंडामध्ये जर वाणी असेल, बोलता येत असेल तर विठ्ठल विठ्ठल भजन करत चला. पण यदा कदाचित एखादी जर म्हणले वा काय आम्हाला बाबाचं ऐकायचं तिने आम्ही विठ्ठल आहे म्हणणार आणि टाळी वाजवणार नाही, तर 12 वाजता कमी जास्त झालं तर आम्हाला काही सांगू नका. आणि नक्की होईल. तुम्ही 12 वाजता जर तुम्हाला फराळ खाता आलं तोंडाला तर मग बोला आपलं पाच तुम्हाला खिचडी लिंबू आहे माझ्या. विठ्ठल विठ्ठल संतांची परंपरा आहे बरं का दादा. नाही सरळ मार्गाने गेले तर भीती दाखवून को होईना पण भगवंताच्या भक्तीला लावणं ही वारकरी संप्रदायाचं खऱ्या अर्थानं भूमिका आहे. विठाल विठाल आणि अभंग जगद्गुरु तुकोबांच्या सेवेकर्ता निवडलेलं आहे. अभंगातील भूमिका बघण्या अगोदर आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्या, काल्याचे कीर्तन म्हणजे सांगतेचे कीर्तन, काल्याचे कीर्तन म्हणजे पूर्णत्वाचं कीर्तन. काल्याचं कीर्तन झालं की या कार्यक्रमाची सांगता होत असते. मंदिर केवढंही मोठं बांधा पण कळस झालं की कळसाच्या पुढे बांधकाम चालत नाही. तसं काल्याचं कीर्तन झालं म्हणजे नामसन कीर्तन रूपी सप्ताहाची सांगता होत असते. मग काल्याचं कीर्तन करणं म्हणजे नेमकं काय करणं? काल्याचं कीर्तन करणं म्हणजे एक नवविध प्रकारची भक्ती एका ठिकाणी येणं, बरोबर. बाकीच्या उपद्याप करण्यापेक्षा मग बाकीचे कोणते? जप तप अनुष्ठान व्यर्थ कास या करणे, वर्णन केले. आसन मुद्रा ज्ञानधाम वगैरे वगैरे करण्यापेक्षा काय करा तुम्ही? काय फक्त ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. संत महात्म्याने सांगितलेलं आहे भगवंताच्या प्राप्तीकरता अनेक वाट आहे. किती वाट आहे? अनेक वाट आहेत. 1 नाही 2 नाही 3 नाही 10 नाही 100 नाही, अनेक वाटा सांगितलेल्या आहेत. पण अनेक वाटांचं खंडन कलियुगामध्ये करून टाकायचं आहे. का? कारण कलियुगामध्ये अन्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न जर केला तर त्या मार्गाने आपण शेवटपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण कलियुगामध्ये आपण कथेमध्ये ऐकलेलाच भाग आहे, कलियुगामध्ये आयुष्य थोडं विकार जास्त, बरोबर. म्हणून कलियुगामध्ये अन्य कर्म केल्यापेक्षा, अन्य कर्म करून खडतर मार्गाने जाण्यापेक्षा सोपं आहे ना हो. सोपे हे साधन लाभ येतो घरा, वाचे सुचारा राम हरी, वाचे उच्चारा राम हरी. सोपे साधन
तो घरा वाचेशी उच्चारा राम हरी वाचेशी उच्चारा राम हरी सोपे घरा वाचे तो घरा वाचेशी उच्चारा राम हरी वाचेशी उच्चारा राम हरी सोपे हे साधन लाभ येतो घरा. काय सांगितलं? साधन कसं आहे? सोपं आहे. आणि लाभ कुठं येतो? घरी येतो चालून. मग काय करावं लागतं? वाचेशी उच्चारा राम हरी. या वाचेनं तुम्ही राम कृष्ण हरी म्हणत राहा. तो लाभ तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचत. मला सांगा, घरी बसून जर आपल्याला लाभ प्राप्त होत असेल तर याच्यापेक्षा सोपं काय? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. सोपे आहे सर्वाहुनी. सोपे आहे सर्वाहुनी. साधन खूप सोपं आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. घरीच राहा ना दादा, कशाला उद्या बाहेर फिरत बसता. मग असं करून देवाचं नामस्मरण करणं आणि देवाचा सोपा भक्तीचा मार्ग सांगणारं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन. विठाल काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून आता बऱ्याचशा माणसांच्या मनात शंका आहे. भाऊसाहेब भाऊ, अभंग जगद्गुरु तुकोबाने लिहिला 500 वर्षापूर्वी, बरोबर, आणि वर्णन केलंय द्वापार युगात. आता द्वापार युगामध्ये भगवंतानं गोपाळांच्या सानिध्यामध्ये जे कर्म केलं ते सांगायचं कधी आहे? कलियुगामध्ये. शक्य आहे का? 25,000 वर्षापूर्वी जे कार्य झालं. किती हजार वर्ष? 25,000 वर्षापूर्वी जे कार्य झालं ते 500 वर्षापूर्वी जन्माला आलेल्या माणसाला सांगितलं. पटल का? तुम्हाला सोपं करून सांगू. आपल्याला बाप आहे का नाही? काही विचार करायचं काम नाही घ्यायचं काही. आपल्याला बाप, आपल्या बापाला बाप, आपलं कोण? आजा. आपल्या आज्याला बाप आहे. आपलं कोण? पंजा. आता मी तुम्हाला सांगतो, हो, तुम्ही सगळ्या बसलेल्या महिलापैकी कार्यकीर्तन आटोपलं की प्रत्येक स्त्रीला एक एक कागद आणि एक एक पेन, प्रत्येक माणसाला एक एक कागद आणि एक एक पेन दे. फक्त त्या कागदावर तुम्ही तुमच्या पंजाच्या जन्मापासून तर मरेपर्यंतचं चरित्र लिहून दाखवा. नाही, आम्ही एवढे वर्गणी करून लाख रुपये देतो तुम्हाला. कोणाचं चरित्र लिहायचे? अहो, चरित्र लिहिणंच बाजूला आहे भाऊ. भाऊ, तुमच्या पंजाचं नाव तरी सांगून दाखवा. येईल का? मग का हो, आमचा 100-150 वर्षापूर्वीचा आमचा पंजा गेला, त्याचं चरित्र आम्हाला माहित नाही. आणि 25,000 वर्षापूर्वीचं भगवंताचं चरित्र तुकोबारायनं कसं माहिती? तुकोबारायनं विचारलं, महाराज तुम्ही जे सांगताय याला आधार काय? तुकोबारायनं सांगितलं, आधार सांगू? अरे आम्ही आत्ताच देवाबरोबर आहे असं नाही. मग आम्ही कधीचे येतो जातो आम्ही देवाचे संगात. येतो जातो आम्ही देवाच्या संगात. येतो जातो आम्ही देवाच्या संगात. येतो जातो आम्ही देवाच्या संगाती. येतो जातो आम्ही, येतो जातो आम्ही, येतो जातो आम्ही देवाचे संगाती. येतो जातो आम्ही देवाचे संगाती. येतो जातो आम्ही देवाचे संगाती. तुका म्हणे देवनाम, देवनाम. तुका म्हणे
आम्ही द्वापार युगातलं का सांगतो, त्रेतायुगातलं का सांगतो, कृतयुगातलं का सांगतो? जेव्हा जेव्हा देवाचा अवतार तेव्हा तेव्हा आमचा अवतार, जेव्हा जेव्हा देव भूतलावरती अवतार घेतो ना त्यावेळेला आम्ही सुद्धा देवाबरोबर असतो. कारण आम्हाला देवाशिवाय राहावं नाही. आणि कदाचित एखाद्या वेळेला देवाला सोडून आम्ही जर इथं आलो तर देवाला सुद्धा आमच्याशिवाय राहत. ज्या सुखा कारण देव वेडावला, ज्या सुखा कारण देव वेडावला, वैकुंठ सोडी संत सोडी हरिला, वैकुंठ सोडी संत सोडी हरिला, ज्या सुखा आलं ना पुरुष मंडळी तुमच्या लक्षात? जेव्हा जेव्हा देवाचा अवतार तेव्हा तेव्हा आम्ही सुद्धा देवाबरोबर येतो. कदाचित देवाला सोडून आम्ही जर इथं आलो तर त्या देवाला तिथं करमत नाही, तो सुद्धा अवतार घेऊन आमच्यात येतो. म्हणजे याचा अर्थ येतो जातो देवाचे संगती, देवाच्या संगत येतो, देवाच्या संगत जातो आणि देवाचं नामस्मरण करतच राहतो. गात जागा गात जागा गात जागा, अरे वा, गात जागा गात जागा काय म्हणते तुकोबा? आम्ही येतो देवाबरोबर, जातो देवाबरोबर आणि गातो. आम्ही येतो खातो, संत महात्मा येतात गातात आणि खातात, एवढाच फरक. तेही येतात तेही जातात पण जाईपर्यंत गातात. आम्हीही येतो आम्हीही जातो पण जाईपर्यंत आम्ही फक्त खातो. बरोबर? आम्ही खातो म्हणून आम्हाला देव मिळत नाही आणि ते गातात म्हणून देव त्यांच्या मागे पुढे विठालं द्वापार युगातलं सांगता. तुम्ही द्वापार युगात होते का म्हटलं? मग होतो ना. पण त्या काळामध्ये तुकोबारा तुम्ही कोणत्या रूपात होते? तुकोबारा म्हणतात त्या काळात मी उद्धव होतो. कोण होतो मी? आता असं काय म्हणत आणलं का बरं का मावशी हो काका, आपण सुद्धा देवाबरोबर कायमचेच आहे. फक्त झालं काय, आम्हाला या मायेचा संसाराचा पडदा आमच्या डोळ्यावर आला आणि त्याच्यामुळं आम्ही मागचं विसरून गेलो. बरोबर? आम्हाला मागचा विसर पडल्यामुळं आम्ही आता जीवदशेमध्ये दुःख भोगतोय. तसे जर बघितलं तर आपण सगळेचे सगळे देवाबरोबर कायम असतो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये. बरोबर? आपली वासना वाईट असल्यामुळे कधी आपण किडे मुंगी असू,
पण एक निश्चित आहे, या मंडपमध्ये आलेल्या स्त्रिया, या मंडपमध्ये असलेले सगळे पुरुष त्याही काळामध्ये भगवान त्याच्याबरोबर होतेच, बरोबर होतेच. ज्या वेळेला माझा प्रभू राम होता ना, राम, त्यावेळेला आम्ही सगळे वानर होतो. कोण होतं? आम्ही सगळे वानर होतो. मला वाटतं हेच त्या टायमाला जांबवंत होते, दिसतात तसे ते. हे होते जांबवंत आणि होते नळ. नळ तेव्हा कसे मानाले हे नळ होते, बरोबर. आणि नीट लक्षात घ्या, ज्या वेळेला आमचा प्रभू राम होता त्यावेळेला आम्ही सगळे वानर होतो, बरोबर. आमचा प्रभू कंदमुळं खायचा आणि आम्ही झाडपाला खायचो, होतोच आम्ही तेव्हा पण वानराच्या रूपात. आमचा प्रभू ज्या वेळेला द्वापार युगामध्ये कृष्ण म्हणून आला त्यावेळेला सगळ्या माऊल्या गोपिका होत्या आणि आम्ही सगळे गोपाळ होतो. तुम्हाला आठवत नाही पण मला चांगलं आठवत, चांगलं आठवलं तुला, बरोबर. तुम्हाला माहिती का, हे त्या टायमाला पेंडे होते, तेव्हा काठी नव्हती, आता काठी घेतली त्यांनी, बरोबर. हे त्या टायमाला पेंड्या होते, बरोबर. हे त्या टायमाला सुदामा होते का नव्हते? तेव्हा टोपी घालत होते ती. विठाल विठाल राम अवतारामध्ये आम्ही वानराच्या रूपात होतो. भगवान परमात्मा द्वापार युगामध्ये कृष्ण झाले तर आम्ही त्यावेळेला गोपाळ होतो. आणि आमचा परमात्म्यानं कलियुगामध्ये करकटावर कसा आहे माहिती का, तेव्हा तो देवढ्या चरणी वाजवितो वेणू. त्या काळामध्ये हातामध्ये धनुष्य घेऊन उभा होता. दुसऱ्या काळामध्ये तो देवढ्या चरणी म्हणजे असा देवढ्या चरणी हातात काय होता, विणा. तोच परमात्मा आताच्या काळामध्ये कमरेवरती हात ठेवून विटेवरती उभा आहे. दादा, त्याने हा अवतार घेतला तर आम्ही कोण झालो? पंढरीच्या वारकरी, पंढरीच्या वारकरी.